अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील मंदिरातली आपली आज ही तिसरी प्रदक्षिणा। खरंच या परिसराचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे। अप्रतिम समुद्र किनारे, नारळी पोफळीच्या वाड्या, नागमोडी रस्ते, हिरवाईने नटलेले डोंगर आणि प्राचीन मंदिर, या सगळ्याचं वर्णन करायला शब्दच कमी पडतात। मी भार्गवी चिरमुले तुमच्या या रमणीय परिसरात प्रदक्षिणामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण भेट देणार आहोत अलिबाग पासून केवळ 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मापगाव इथल्या कनकेश्वर मंदिराला। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो। कनकेश्वराच्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 650 पायऱ्या आहेत, पण काळजी करू नका। इथलं प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण इतकं छान आहे ना की तुम्हाला पायऱ्या चढण्याचा थकवा जाणवणार सुद्धा नाही। चला तर मग सुरुवात करूया। नमन्ति ऋषियो देवा नमन्त्यं सरसां गणा नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः। नकाराय नमो नमः। नकाराय नमो नमः। ही आहे या डोंगरावरील साप नागांची वावरण्याची जागा। इतर वेळेलाही इथे साप आणि नाग आढळतात, पण नागपंचमीच्या दिवशी मात्र याचं प्रमाण अधिक असतं। त्यामुळेच या भागाला नागटेप म्हणून ओळखलं जातं। ग्रहकारकं शिवमेकं पदं नित्यं श्रीकाराय नमो नमः। श्रीकाराय नमो नमः। श्रीकाराय नमो नमः। वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः। तुम्ही कनकेश्वराच्या मंदिराला भेट दिली, ती तुम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून का निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं? दोन्ही। इथून जो दृश्य दिसतं आपल्याला ते अप्रतिम आहे, बरोबर। आणि वरती तुम्हाला शांतता जी असते देवाच्या मंदिरात जाऊन ती पण तेवढीच तुम्हाला म्हणजे मनाला भावते तुमच्या। आणि तुम्ही आता इतके वेळेला येता, तुम्ही मगाशी मला म्हणालात, पण एवढ्या पायऱ्या आणि थकवा नाही जाणवत कधी? नाही, असे जाणवत नाही, कारण की आम्ही इथे जे मजा करण्यासाठी येतो ती मजा पुरेपूर आम्हाला घेता येते, त्यामुळे असं थकवा जाणवत नाही आम्हाला। पण जेव्हा 650 पायऱ्या आहेत असं म्हटलं जातं तेव्हा लोक येताना 10 वेळा विचार करतात की एवढ्या डोंगरावरती यायचं, काय करायचं, पण तुमच्यात खूपच उत्साह आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला निसर्गाचं तितकंच प्रेम आहे। हो, कारण की इथून जे दिसतं इथून पूर्ण पैसा आपल्याला दिसतो, खालचा गाव, एक तर समुद्र समोर, तिथे मुंबई दिसते तुम्हाला, त्यामुळे मजा फार असते, त्यामुळे मला काही विचार करायला लागत नाही एवढा। मग तुम्ही नेहमी येता इथे? हो, नेहमी अलिबागला आलो की हे न चुकता मी इथे येतोच। अच्छा। यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः। यकाराय नमो नमः। यकाराय नमो। या डोंगरावर जांबा जातीचे पाषाण सापडतात। या पाषाणांमध्ये सोन्याचा अंश आहे असं मानलं जातं। सोनं म्हणजेच कनक, आणि म्हणूनच या डोंगरावरील शिवमंदिराला कनकेश्वर असं म्हटलं जातं। शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकं पदं नित्यं श्रीकाराय नमो
पूर्वीपासूनच या डोंगरावर राहत असलेल्या प्राण्यांना एकमेकांपासून कुठलंच भय नाहीये. त्यांचं वावरणं जगणं भयमुक्त असतं आणि याचंच प्रतीक म्हणून मांडी घातलेल्या गायीची इथे मूर्ती स्थानापन्न आहे आणि त्यामुळेच या जागेला गायमांडी म्हणून ओळखलं जातं. वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. फार पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीत निसर्गावर प्रेम करायला शिकवलंय आणि याचंच प्रतीक म्हणजे इथलं हे पालेश्वराचं मंदिर. या मंदिरातील मूर्तीवर आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा भक्तिभावाने वाहिला जातो. तुम्ही वृक्षांचं जतन केलं तर तुम्हाला ते तेवढंच भरभरून देतील असाही संदेश ही प्रथा आपल्याला देत असावी. तो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. परशुरामांनी इथे दीर्घकाळ तपश्चर्या केली. इतकंच नव्हे तर रावणाने देखील हिमालयातून आत्मलिंग घेऊन येताना इथे काही काळ विश्रांती घेतली असा इतिहासात उल्लेख आहे. हे ब्रह्मकुंड म्हणून ओळखलं जातं. षडक्षरम् इदं स्तोत्रं यः पठेत् शिवसन्निधानम्